तर आज आपण ग्रेडियंट कसे तयार करायचे, यूज कसे करायचे आज आपण बनणार आहे. तर माझ्याकडे 5500 ग्रेडियंट आहेत. ते तुम्हाला पाहिजे असल्यास तर मला संपर्क करा. तर आज आपण ग्रेडियंट कसं बनवायचं ते आज आपण फोटोशॉपवरून पाहिजे. तर सर्वप्रथम मी आता फोटोशॉप ओपन करत आहे. तर हे ओपन होत आहे, जर बफरिंग लागणार. मग पुन्हा आता फोटोशॉप फायनली ओपन झाला आहे. पुन्हा क्रिएट न्यू वर जावा. तिथं 3x4 असा कॅनव्हास घ्या. 3x4 पुन्हा मग त्या कॅनव्हासला मग पुन्हा क्रिएट करा. क्रिएट झाल्यानंतर ते कॅनव्हास मध्ये मी पहिला ब्लॅक सर्वप्रथम केला आहे. पुन्हा ब्लॅक केल्यानंतर मी आता एक पर्पल ग्रेडियंट घेणार आहे, डार्क पर्पल. तर ते ग्रेडियंट घेण्यासाठी मी आलो आहे ग्रेडियंट मध्ये. तर मी तुम्हाला माझ्या पहिल्या सर्वप्रथम व्हिडिओला सांगितलेलं की माझ्याकडे किती ग्रेडियंट आहे. तर ती फाईल मी आता तुम्हाला ओपन करून हे दाखवत आहे. बघा माझ्याकडे एवढे सारे ग्रेडियंट आहे. यातला मी डार्क पर्पल घेतला. तर हा घेतल्यानंतर ह्याला राईट क्लिक करून कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट केलं मी. पुन्हा मग ते झाल्यानंतर अल्ट प्रेस करून मी लावलं ह्याला लेयर मास्क. लेयर मास्क बघा मी ॲरो करून तुम्हाला माऊसच्या ह्याच्यात दाखवलं आहे. पुन्हा मी आता घेत आहोत ग्रेडियंट टूल. ग्रेडियंट टूलला ड्रॅग करून मी आता दाखवत आहोत की कसं कसं ते कॉर्नर येत आहे. तर तसं आपण कुठलाही कलर घेऊ शकतो आपण असं ड्रॅग करून. आता हा कलर झाला, तर आता मी दुसरा कलर घेणार की आता ह्याच्यावर मी आता केसरी घेणार. हे बघा मी आता केसरी आणतो. हे बघा आता केसरी आणला मी. ह्याला पण तीच प्रोसेस. काय जायचं, कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं, पुन्हा अल्ट दाबून मास्क लावायचं. पुन्हा मग आता मी तर ग्रेडियंट टूलच्या ऐवजी मी इथं ब्रश घेऊन दाखवतो. आता मी ग्रेडियंट टूलने घेतलं तर असं होणार. ब्रशने कसं आपण असं स्पॉट लावू शकतो तिथं. मग ते ब्रश टूल घेतलं, त्याचं हार्डनेस 0 केलं मी. जरा भलं मोठं केलं जरा ब्रश. मग तो मस्त ठिपका मारणार. जरा ह्याचा हार्डनेस कमी जास्त करून. अरे ह्याच्यानं कसं आपण लोगोची करण्यासाठी त्याच वर प्रकाश पडण्यासाठी ह्यासाठी वापरतो. असं आहे. आता मी बरोबर मध्ये मारतो बघा. हा बरोबर त्याच ठिकाणी मारलोय मी. असं आपण मारू शकतो कुठलाही कलर घेऊन. तर मला आता नेचरचा एक इमेज पाहिजे. गुगल क्रोमवर जातो आणि तिथनं मी एक नेचर फुल्ली इमेज घेतो. तर मी जातो आणि नेचर इमेज म्हणून टाईप करतो. तर नेचर इमेज आता आलं आहे. यातलं मला सर्वप्रथम पहिलाच आवडलं आहे. तर हे पहिल्याला घेतो आणि राईट क्लिक मारतो. हो हो, राईटच्या जागी मी चुकून लेफ्ट क्लिक मारलं. राईट क्लिक मारा, कॉपी इमेज म्हणा. पुन्हा जावा फोटोशॉपला. पुन्हा इथं कंट्रोल व्ही म्हणा. पुन्हा मग कंट्रोल व्ही म्हणल्यानंतर ह्याला भलं मोठं करा जरा. पुन्हा मग ह्याला ठेवा वरती. मगाची प्रोसेस आहे, पण ही जरा वेगळी प्रोसेस आहे. ही कलर नाही, ही इमेज आहे. तर ह्याला राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं. मग पुन्हा कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर अल्ट दाबून मास्क लावायचं. पुन्हा मग आपलं ग्रेडियंट टूल घ्यायचं. ग्रेडियंट टूलनं कॉर्नरला ड्रॅग करून शिफ्ट होल्ड करून ड्रॅग करायचं. हे बघा कॉर्नरनं करायचं. आपण मिडलनं केलं तर असं बाद दिसणार. कॉर्नरनं कसं असं असं एकदम असं वाटतं निसर्ग ते, तेव्हा कॉर्नरनं करायचं. हा तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मिडलनं करू शकताय. आता मी तुम्हाला कॉर्नर करून दाखवतो. हे बघा बरोबर कॉर्नर घेऊन ड्रॅग. याला पण ड्रॅग असं. तर दोन्हीला ड्रॅग केलं
व पुन्हा मग दोघांचं कंट्रोल जे मारून एक कॉपी केलं. पुन्हा कंट्रोल टी दाबलं व पुन्हा मग त्या दोघांना खाली आणलं. व पुन्हा मग त्याला राईट क्लिक करून फ्लिप व्हर्टिकल केलं आणि थोडं वरती आणलं. पुन्हा मग ती कॉपी इमेजनं आपण अजून थोडं ग्रॅडियंट मोठं करू, कारण जरा चांगलं दिसण्यासाठी आपण ते वरती ओढत आहोत. हे बघा मी अजून थोडं शिफ्ट होल्ड करून वरती ओढतो. हे बघा एकदम क्लिअर कट आपल्याला इमेज दिसत आहे. अजून ह्याच्या पुढचं मी तुम्हाला अजून सांगणार आहे की तुम्ही ह्याच्यावर कॉम्बिनेशन कसं करणार. तर वरती आता आपण निसर्गाचं घेतलं तर त्याला निळा, रेड आणि केसरी अशी लावायची. आणि मला मधलं स्पॉट आवडलं नाही तर मी हा स्पॉट जरा हटवणार आहे. आता मी बघा मी कसं तुम्हाला लावून दाखवतो. थोडं मी जरा ऍडजस्टमेंट करतोय. हे थोडं चांगलं दिसण्यासाठी मी अजून आता ते ऍडजस्टमेंट करत आहे. तर मी आता त्या स्पॉटला हटवणार आहे कारण की ते तिथं चांगलं दिसतं. तर आपलं मगाचं जरा ब्रश टूल घेऊन त्याला व्हाईट कलर घेऊन त्याला हटवून टाकणार. मग पुन्हा मग आता ब्लू, रेड आणि केसरी अशी कॉम्बिनेशन लावणार आहे मी. तर बघा तेव्हा मी असं ब्लू, रेड, केसरी अशी कॉम्बिनेशन लावली. तर असं आपण ग्रॅडियंटचा वापर करू शकतो. तर तुम्हाला हे असं ग्रॅडियंटची वापर ती करायचा असल्यास तर माझ्या आयडीला फॉलो करा, इन्स्टा आयडीला फॉलो करा, यूट्यूबला लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अगर 5500 ग्रॅडियंटची फाईल पाहिजे असल्यास मला संपर्क करा. मी आपला कॉन्टॅक्ट नंबर पण तिथं टाकतो. धन्यवाद.